नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काल जालन्यामध्ये आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जो घणाघात केला त्याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. मराठवाड्याच्या ज्या भूमीमध्ये आरक्षण आंदोलनाची सुरुवात झाली त्याच बालेकिल्ल्यामध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसींचा भव्य एल्गार मेळावा आयोजित केला. या एल्गार मेळाव्यामध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना अत्यंत शिलक्या भाषेत सुनावलं. आपण सातत्याने जेव्हा एखाद्याच्या विरोधात अत्यंत आक्रस्ताळी आणि जहाल भाषा वापरतो तेव्हा समोरचा गपगुमान समजून घेईल, ऐकून घेईल अशा गैरसमजामध्ये मनोज जरांगे पाटील होते. परंतु भुजबळांच्या घणाघाताने मनोज जरांगे पाटलांच्या या गैरसमजाच्या ठिकऱ्या झाल्या. भुजबळांनी त्यांची पिसं काढली. आता मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अधिक पेटणार अशी चिन्ह आहेत. महाराष्ट्र आता धुमसायला लागलेला आहे. जातीजातीतल्या संघर्षाच्या या आशंकेने महाराष्ट्रातला सुजाण नागरिक अत्यंत व्यथित झालेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने लाखाचे सुमारे 58 मोर्चे काढले. हे मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध होते आणि या मोर्चामध्ये साधी धक्काबुक्की सुद्धा झाली नाही. कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं. परंतु हे आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली होती. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला अजिबात विरोध केला नाही आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं तेव्हा मात्र या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं. राज्य सरकारच्या डोक्यावर बंदूक ठेवून आपण आरक्षणाची मागणी मान्य करून घेऊ या गैरसमजामध्ये मनोज जरांगे पाटील होते. उपोषणाचा वापर त्यांनी हत्यारासारखा केला आणि त्यांच्या आंदोलन काळामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळी झाल्या, अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झाली. लोकप्रतिनिधींची घरं जाळण्याचा प्रयत्न झाला, अनेकांच्या मालमत्ता जाळण्यात आल्या आणि अशा प्रकारची जाळपोळ करताना घरात लहान मुलं आहेत, महिला आहेत याचं भान सुद्धा आंदोलकांना राहिलं नाही. मुळात जाळपोळ करणारे, हिंसक आंदोलन करणारे आणि दोन्ही बाजूला चिथावणीखोर भाषा करणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारने घेतलेली अत्यंत बोटचेपी भूमिका हे आंदोलन चिघळण्यास कारणीभूत ठरली. हा प्रश्न फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयात सुटू शकतो असं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दामध्ये राज्य सरकारने सांगण्याची गरज होती. ठाण्यात काल राज ठाकरे आणि हेच अगदी निसंदिग्धपणे सांगितलेलं होतं. परंतु राज्य सरकारने काम केलं नाही आणि त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा फुगा फुगत गेला. छगन भुजबळांनी जालन्यामध्ये काल याच फुग्याला टाचणी लावण्याचं काम केलं. जालन्याच्या एल्गार सभेमध्ये राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित होते आणि या सभेमध्ये छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अत्यंत वैयक्तिक आणि अनावश्यक टीका केली. जरांगे पाटील हे 5वी पास आहेत, ते सासऱ्याच्या घरी तुकडे तोडतात, त्यांना आरक्षणातलं काही कळत नाही अशा प्रकारची टीका छगन भुजबळांनी केली जी वास्तविक करण्याची गरज नव्हती. आणि या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या टीकेला उत्तर दिलेलं आहे. टीका वैयक्तिक स्वरूपाची नसावी, वैचारिक स्वरूपाची असावी अशा प्रकारची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. जरांगे पाटील यांची ही प्रतिक्रिया अत्यंत आश्चर्यकारक होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात अत्यंत वैयक्तिक टीका करताना मनोज जरांगे पाटील यांना जर हे शहाणपण सुचलं असतं तर खूप बरं झालं असतं. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काड्या काढल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी तर संयम बाळगला, परंतु भुजबळांवर जेव्हा टीका झाली तेव्हा भुजबळांनी त्यांच्या पद्धतीने जरांगे पाटील यांचा सोक्षमोक्ष केला. एव्हरी ॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा भौतिकशास्त्राचा नियम आहे आणि जगातल्या सर्वच क्षेत्रांना हा नियम अत्यंत चपखलपणे लागू आहे. तुम्ही समोरच्यावर टीकेचे शेणगोळे फेकणार, वाटेल तसं बोलणार, समोरच्याला अँग्री यंगमॅनच्या थाटात हाणणार आणि समोरच्याने मात्र तुमच्यावर वैयक्तिक टीका करायची नाही, तुमच्याशी वैचारिक वाद घालायचे अशी अपेक्षा ठेवणार, हे कधीही शक्य होत नाही. आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत सुद्धा भुजबळांनी नेमकं तेच केलं. त्याच्याचमुळे जरांगे पाटील यांनी जी वैचारिक वादाची प्रतिक्रिया दिलेली आहे ती अत्यंत हास्यास्पद वाटते. भुजबळांच्या कालच्या भाषणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे. आपल्याला प्रातस्मरणीय आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जात या आंदोलनामध्ये वारंवार चर्चेत आली. भुजबळ त्याच्या एक पाऊल पुढे गेले, त्यांनी भगवान कृष्णाची जात काढली. जरांगे पाटील यांनी चूक केली आणि भुजबळांनी घोडचूक केली. परंतु पहिली चूक कोणी केली असा प्रश्न जर विचारला तर जरांगे पाटील निश्चितपणे अडचणीत येतात. ज्या मराठवाड्यामध्ये अलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीचा वारंवार उल्लेख होतोय त्याच मराठवाड्यामध्ये काही दशकापूर्वी प्रख्यात लेखक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांची एक व्याख्यानमाला झालेली आणि या व्याख्यानमालेचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज. 3 दिवस ही व्याख्यानमाला चाललेली. व्याख्यानमालेच्या अध्यक्षपदी होते श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई. नरहर कुरुंदकर यांनी या व्याख्यानमालेत बोलताना असं एक वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रातल्या लोकांनी महापुरुषांची
जाती जातीमध्ये विभागणी केलेली आहे, परंतु सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराज अजून तरी त्याला अपवाद आहेत. नरहर कुरुंदकर आणि रणजित देसाई आज दोघेही हयात नाही आहेत. नरहर कुरुंदकर जर हयात असते तर त्यांच्या दुर्दैवाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जातीचा टॅग लागलाय हे पाहणं त्यांच्या भाळी आलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज हे जातीचा टॅग न लागलेले महापुरुष आहेत असा अपवाद नरहर कुरुंदकरांनी काही वर्षापूर्वी केलेला, परंतु काही लोकांनी हा अपवाद पुसून टाकायचा चंग बांधलेला आहे आणि या कर्मदरीतील लोकांना वेळीच रोखण्याची गरज आहे. कारण जर यांना रोखलं नाही तर हिंदू देवदेवतांची जात शोधण्याची स्पर्धा सुरू होईल आणि छगन भुजबळांनी जालन्याच्या सभेमध्ये याची सुरुवात सुद्धा केलेली आहे. तुमच्याकडे मुद्दा कोणताही असो, या मुद्द्याचं समर्थन करताना जेव्हा तुम्ही शांतपणे बोलता, युक्तिवाद करता, तेव्हा समोरच्याला सुद्धा तुमच्याशी शांतपणे बोलणं आणि तर्कपूर्ण बोलणं भाग असतं. परंतु एखादा जर आरडाओरडा करायला लागला तर समोरच्याला सुद्धा आरडाओरडा करणं भाग पडतं, आवाज चढवणं भाग पडतं. आणि त्यामुळेच आता भुजबळांचा आरडाओरडा सहन करणं हे मनोज जरांगे पाटलांना भाग आहे. कारण आरडाओरडा करण्याची सुरुवात मनोज जरांगे पाटील यांनीच केलेली आहे. महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का, असा संतप्त सवाल छगन भुजबळांनी काल जालन्याच्या सभेत केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नेते आणि लोकप्रतिनिधींना मराठा आंदोलकांनी गावागावात जी बंदी केलेली आहे त्या बंदीच्या विरोधात छगन भुजबळ यांनी फोडलेली डरकाळी होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनाकार म्हणून ओळखतो, परंतु बाबासाहेबांचा हा अत्यंत स्वल्प परिचय आहे. बाबासाहेब त्याच्या पलीकडचे होते. बाबासाहेबांना भारताची आणि भारतीयांची मानसिकता अचूक ठाऊक होती. 25 नोव्हेंबर 1949 रोजी घटनापीठासमोर बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्यातल्या काही धोक्यांबद्दल काही रास्त चिंता व्यक्त केल्या होत्या. डॉक्टर आंबेडकरांनी या भाषणामध्ये एक महत्त्वपूर्ण सवाल उपस्थित केलेला. भारतीय देशापेक्षा जातीपातीला जास्त महत्त्व देतील की जातीपातीपेक्षा देशाला. आणि त्यांनी असं विधान सुद्धा केलं होतं की ज्या क्षणी देशातले राजकीय पक्ष देशापेक्षा जातीपातीला महत्त्व देतील त्या क्षणी देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येईल आणि कदाचित हे स्वातंत्र्य आपण कायमचं गमावून बसू. या देशामध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सतत जप करणारे लोक आहेत, यांच्या नावाचा सतत घोषणा करणारे नेते आहेत. परंतु हे नेते बाबासाहेब आंबेडकर यांनी 1949 रोजी घटनापीठासमोर बोलताना देशाला जो महत्त्वपूर्ण इशारा दिला होता तो इशारा विसरलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातल्या गोरगरीब जनतेची काय अपेक्षा होती? त्यांना असं वाटलं होतं की स्वकीयांचं राज्य आल्यानंतर आपलं भलं होईल, विकासाची गंगा आपल्या घरापर्यंत पोहोचेल. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीची काही दशकं या देशातल्या गोरगरिबाच्या वाट्याला घोषणाबाजीच्या शिवाय दुसरं काहीच आलं नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आजही देशातला एक खूप मोठा वर्ग वंचित आहे, गरीब आहे. या वर्गाला विकासाची आस आहे आणि या वर्गाला असं मनापासून वाटतं की आपल्याला जर आरक्षण मिळालं तर आपलं भलं होऊ शकेल. आणि याच भावनेतून आज जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण झालेला दिसतो. मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत हे काही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. छगन भुजबळ काय म्हणतायत हे काही लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही वर्षापूर्वी या देशातल्या लोकांना काय सांगितलंय आणि ते जर आपण लक्षात ठेवलं तरच या देशाचा विकास निश्चित आहे, तरच या देशाचं अस्तित्व निश्चित आहे. त्यामुळे बाबासाहेबांना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आरक्षणाची आस बाळगणं काही गैर नाहीये, विकासाची अपेक्षा करणं हेही चूक नाहीये. परंतु अशा आकांक्षा बाळगताना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो काही दशकांपूर्वी इशारा दिलाय त्या इशाऱ्याकडे जर आपलं दुर्लक्ष झालं, तो इशारा जर आपण विसरलो तर कदाचित पुन्हा एकदा आपल्याला सर्वस्व गमावण्याची वेळ येईल. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.